नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. लिंगणूर तालुका मिरज परिसरातील शेतकरी कॅनॉलच्या पाण्यासाठी आक्रमक, जलसंपदा विभागाला आंदोलनाचा इशारा. लिंगणूर तालुका मिरज येथील सोनुरे, शिंदे, पाटील, केंपवाडे या वस्तीवरील शेतकरी कॅनॉलच्या पाण्याच्या प्रश्नामुळे आक्रमक झाले असून न्याय मिळवण्यासाठी त्यांनी सह्याद्री कंपनीचे मालक चंद्रकांत अण्णा नलवडे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी सांगितलं की पूर्वी पाटबंधारे विभागाच्या कॅनॉलमधून पाटाद्वारे शेतामध्ये पाणी पुरवठा होत होता. त्या काळात शेती सुजलाम सुफलाम होती आणि ऊस, हरभरा, मका, हळद, ज्वारी तसेच भाजीपालाही उत्पन्न भरघोस मिळत होतं. मात्र नंतर पाटबंधारेकडून कॅनॉलवरती पाईपलाईन योजना राबवण्यात आली आणि त्यानंतर शेतीची मोठी हानी झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार पूर्वी पाटाद्वारे पाणी मिळत असताना एकरी सुमारे 100 टन ऊस उत्पादन होत होतं. सध्या पाईपलाईनद्वारे पुरेसे पाणी मिळत नसल्याने उत्पादन घटून केवळ 20 ते 25 टनापर्यंत आले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडून कर्जबाजारी होत आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी कॅनॉलच्या दुरुस्ती कामाबाबत ही नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी कॅनॉल फोडण्यात आले असून त्याची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नाही. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच एका शेतकऱ्याच्या घराजवळ पाईपलाईनसाठी खोदलेली चर गेल्या 3 वर्षापासून बुजवण्यात आली नाही. या चरीमध्ये पडून एका महिलेचा खुबा मोडल्याची घटनाही घडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलं. या सर्व प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून संबंधित ठेकेदारांनी सह्याद्री कंपनीच्या कारभाराचा त्यांनी जाहीर निषेध केला आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितलं की कॅनॉलच्या पाण्याची तातडीने आणि नियमित व्यवस्था करून वेळेवर पाणी पुरवठा करण्यात यावा, अन्यथा येत्या काळात सर्व शेतकरी एकत्रितपणे वारणाली, सांगली येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील. तर यावेळी बाबू सोनुरे, उत्तम शिंदे, श्रीमंत बंडगर, उमाजी सोनुरे, शिवाजी सोनुरे, मारुती जुगळे, चंद्रकांत जुगळे, बाळू जुगळे, कामांना शिंदे, रमेश शिंदे, सुनील सोनुरे, संदीप सोनुरे, कल्लाप्पा सोनुरे, अशोक शिंदे, नारायण शिंदे, सर्जेराव शिंदे, सहदेव पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिरकणी न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे, लिंगणूर. बंडगर बोलतोय. लिंगणूर गावच्या दक्षिणेत मंगसूर रस्ता कॅनेलवर आमचं घर आहे. तरी घराशेजारी गेली 3 वर्ष झाली मोठी चर पाडून ठेवल्या. त्या चरीत माणसं वगैरे पडायला लागल्यात. आमच्या स्वतःच्या बायकोचा खुबा बाद झाला आहे चरीत पडून. तरी कोणी त्या चरीकडे बघत नाहीत आणि त्या चरीची विल्हेवाट लवकरात लवकर लावलीच पाहिजे. पाईपलाईन पुरण्यासाठी चर पडलेले आहे. तरी 2 वेळा पाईपलाईन उकरली, 2 वेळा पाईपा बाद करून टाकल्या, 3री पाईप आता आत घातल्या, तरी तो हे चर मुजवलेली नाही. तरी ती ताबडतोब चर मुजवण्यात आली पाहिजे, भरपाई मिळली पाहिजे. गुडी कालव्यावरती 7 सब लाईनी आहेत आणि या 7 पैकी जवळजवळ 4 लाईनला पाणी येत नाही. त्यामुळं आम्ही आता सध्या सर्व शेतकरी या ठिकाणी तक्रार करण्यासाठी आमच्या गावचे कॉन्ट्रॅक्टर चंदनांना आम्ही भेट घेतली. त्यांनी 2 दिवसामध्ये सगळ्या लाईन आता मिटिंग घेतली आहे त्यांच्या सर्व स्टाफची आणि 2 दिवसामध्ये त्यांनी सगळ्या लाईनी क्लिअर करून देतो म्हणून त्यांनी सांगितले आहेत. 2 दिवसात जर लाईन नाही क्लिअर झाल्या तर आम्ही वारणाली येथे जाऊन पाटबंधारेच्या विरोधात आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे. मी 2 दिवसात त्यांच्या लाईन क्लिअर करण्यासाठी मी पाठपुरावा करू.